अर्ज बाद झालेले नाहीयेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता. आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, त्यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक आयटी विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्याने आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही आरटीओच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत, यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे आरटीओचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सोलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची, त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. नमस्कार ताईंनो, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठी. ताईंनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेटसाठी. तर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी अपडेट राहणार आहे. सर्वच लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार आहे का, की फक्त ज्यांची केवायसी झालीच नाही आहे, ज्यांचे हप्ते रखडलेले आहेत अशाच बहिणींना केवायसी करावी लागणार, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की कुणाचाही अर्ज बाद केलेला नाही आहे आणि त्याचबद्दलचं त्यांचं ट्विटसुद्धा आलेलं आहे. हे ट्विट तुम्हाला यावर दिसत असेल, मी तुम्हाला वाचून दाखवतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही आहे. केवळ वयाचे व उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणे, नावावर वाहन नोंदणी असणे, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणे किंवा मुदतीत ई-केवायसी न करणे या कारणांमुळे काही अर्जदारांचा लाभ सध्या स्थगित करण्यात आला आहे. आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री. तर बघा, या सर्व कारणांमुळे काही लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे, थांबवण्यात आलेला आहे. आता का थांबवण्यात आलेला आहे तर याची सध्या पडताळणी सुरू आहे का की खरंच या लाडक्या बहिणींच्या नावावर 4चाकी वाहन आहे का, किंवा मग त्यांच्या घरी दुसऱ्या कुणाच्या नावावर 4चाकी वाहन आहे का, त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या वर आहे का,
किंवा मग कुणी सरकारी नोकरीवर आहे का त्यांच्या घरी, कोणी निवृत्ती वेतन घेत आहे का, अशा प्रकारची जी काही पडताळणी आहे ती सध्या सरकार करत आहे. कुणाची ज्यांना हप्ते मिळत नाही आहेत, ज्यांची KYC झालेली आहे परंतु त्यांचे हप्ते रखडलेले आहेत, त्यांना हप्ते मिळत नाही आहेत. आणि काही महिलांची तर KYC झालीच नाही आहे. तुम्हाला माहीतच असेल की सुमारे 80 लाखाचा आकडा सांगण्यात येत आहे, परंतु त्यामधील 50 ते 60 लाख बहिणी अशा आहेत की ज्यांची KYCच झाली नाही आहे. तर या सर्व बहिणींना KYC तर करावीच लागणार आहे. सोबत हे जाणून घेऊया की ज्यांची KYC सक्सेसफुल झालेली आहे, ज्यांना सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे आणि ज्यांना हप्ते सुरू आहेत, अशा बहिणींनासुद्धा KYC करावी लागणार आहे का? तर नाही. सध्या तरीही सरकारनं असं कुठलंही सांगण्यात आलेलं नाही आहे, काही माहिती देण्यात आलेली नाही आहे किंवा मग शासन निर्णय काढण्यात आलेला नाही आहे. तुम्हाला माहीत आहे सरकार वेळोवेळी शासन निर्णयाच्या माध्यमातून किंवा ट्विटच्या माध्यमातून किंवा मग आदिताई तटकरे स्वतः पत्रकारांशी बोलताना सांगतात, परंतु अशा प्रकारचं कुठलंही विधान सरकारकडून आलेलं नाही आहे की सर्वच बहिणींना नवीन KYC पुन्हा करावी लागणार म्हणून. आता शासन निर्णय तर आलेला आहे, 2025मध्ये शासन निर्णय आलेला आहे की ज्यामध्ये नमूद केलेलं होतं की वेळोवेळी दरवर्षी सर्व लाडक्या बहिणींची जी काही KYC आहे ती जून आणि जुलै या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये परत करावी लागणार आहे. परंतु असं परत होत आलेलं नाही आहे. सध्या तरी सरकारकडून जी KYC प्रक्रिया राबवण्यात आली होती, तुम्हाला माहीत आहे 31 डिसेंबर 2025ला शेवटची संधी होती आणि त्यानंतर 2-3 महिन्यांचा कालावधी आणखीन वाढवून देण्यात आलेला होता. सुमारे 30 एप्रिल 2026पर्यंत KYC मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु ही KYC मुदतवाढ सर्वच बहिणींना देण्यात आली होती का? नाही. फक्त ज्यांची KYC चुकली होती त्याच बहिणींना ही KYCची मुदतवाढ देण्यात आली होती. मग आता ज्या बहिणींनी KYC केलीच नाही आहे, अजून त्यांचीच KYCची सुरुवात झाली नाही आहे, तर मग सर्वच बहिणींची KYC कधी होणार? हे एक विचार करण्याजोगं आहे. म्हणून आणि त्याचबरोबर सरकारनं सुद्धा काही सांगितलेलं नाही आहे की सर्वच बहिणींना पुन्हा आपली KYC करावी लागणार आहे म्हणून. असं काहीही सांगितलेलं नाही आहे. सरकारकडून कुठलाही आदेश असा आलेला नाही आहे. या अगोदर नवीन KYCसाठी जी की KYC होती, जी की लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर करायची होती, त्याबद्दल सरकारनं आवाहन केलं होतं, सांगण्यात आलेलं होतं, शासन निर्णयसुद्धा काढण्यात आलेला होता, आदेशसुद्धा देण्यात आलेले होते. परंतु आता ही आदेश अजूनही आलेले आहेत की सर्वच बहिणींना ज्यांची KYC झालेली आहे त्यांनासुद्धा नवीन KYC डबल करण्यात यावी, अशा प्रकारचा कुठलाही शासन आदेश आलेला नाही आहे. सध्या तरी फक्त ज्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे किंवा मग ज्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत अशा बहिणींना पुन्हा KYC करावी लागणार आहे. आणि ही 30 जूनपर्यंत या नवीन KYCचं पोर्टल उघडण्यात येणार आहे. अन्यथा बच्चूभाऊ कडू हे आंदोलन करणार आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे. ते आता लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आम्ही रस्त्यावर उतरणार असं ठामपणे सरकारला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता सरकार लवकरात लवकर यावर उपाययोजना करणार आहेत. आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेळोवेळी तुम्हाला सांगत आलेलो आहोत की सरकारला जून महिन्यामध्येच आपल्याला नवीन KYCचं पोर्टल उघडून द्यावं लागणार आहे. आणि काही तर सोशल मीडियावर हे सांगण्यात आलेलं होतं की सरकारकडून आता पुन्हा संधी मिळणारच नाही. या अगोदरसुद्धा सांगितलेलं होतं 31 डिसेंबर 2025 नंतरसुद्धा असंच सोशल मीडियावर सांगण्यात आलं होतं की आता लाडक्या बहिणींना पुन्हा संधी देण्यात येणार नाही आहे. ही आखरी संधी होती. आता लाडक्या बहिणींना सर्व हप्ते बंद होणार आहेत, त्या आता बाद होणार आहेत. परंतु आपलंच असं चॅनल एक होतं की ज्यांनी ठामपणे सांगितलं होतं की सर्वांना, ज्या बहिणी ज्या राहिलेल्या आहेत त्या सर्व बहिणींची KYC पुन्हा होणार, त्यांना पुन्हा मुदतवाढ सरकारला द्यावी लागणार. आणि म्हणून मी सांगत आहे की यावेळेससुद्धा सरकारला पुन्हा संधी द्यावीच लागणार आहे. आणि हे सरकारनं सांगितलेलंच आहे. सध्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे की पत्रकारांची वार्ता करताना आदिताई तटकरे यांनीसुद्धा सांगितलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही ज्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्या बहिणींसाठी पुन्हा नवीन पोर्टल ओपन करणार आहोत. परंतु ते कधी करणार याची तारीख त्यांनी सांगितली नाही. परंतु असं वाटत आहे की या महिन्यामध्येच, या 8-10 दिवसांमध्येच हे नवीन पोर्टल उघडण्यात येणार आहे असं वाटत आहे. कारण की सर्वच जे की विरोधी पक्षनेते आहेत ते सुद्धा आता लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहिले आहेत. सुषमा अंधारे यांनीसुद्धा एल्गार उभारलेला आहे. त्याचबरोबर बच्चूभाऊ कडू यांनीसुद्धा लाडक्या बहिणींच्यासाठी एक आवाहन सरकारला केलं आहे किंवा एक प्रकारचं इशारा सरकारला दिलेला आहे की आम्ही आता लाडक्या बहिणींसाठी रस्त्यावर उतरणार आहोत. जर लवकरात लवकर तुम्ही KYCची प्रक्रिया चालू केली नाही तर 30 जूनपर्यंत जी त्यांनी डेडलाईन दिलेली आहे सरकारला, 30 जूनपर्यंत तुम्ही नवीन KYCला सुरुवात करा. आणि ज्या काही बहिणी बाद झालेल्या आहेत किंवा राहिलेल्या आहेत त्या सर्वच बहिणींची KYC त्यांना आता करावी लागणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता बघूया लवकरात लवकर याचं जे काही नवीन पोर्टल आहे ते उघडण्यात येणार आहे. आणि जशी माहिती आपल्यासमोर येणार, जसं पोर्टल उघडण्यात येणार, आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून आपले सर्वच व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.